नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेमध्ये तुम्हाला सुमारे 25 ते 75% पर्यंत जे आहे पशुधन खरेदी करण्यासाठी आणि त्यांचं संगोपन करण्यासाठी अनुदान दिलं जातं। यामध्ये तुम्ही शेळी किंवा गाई गोटा अशा प्रकारचं जे आहे ते अनुदान मिळवू शकता। यामध्ये सुमारे 12 लाखापर्यंत जे आहे तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यामध्ये 25 ते 75% पर्यंत अनुदान जे आहे ते तुम्हाला महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतं। ते तुम्हाला जात प्रवर्गानुसार आणि बाकीच्या अटी नियमांनुसार 25 ते 75% असं विभागून दिलं जातं। यासाठी सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आपण बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, या योजनेच्या नावावरती एक मोठा घोटाळा लोक या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। तर मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील घोषित केली। 1-2 महिन्यापूर्वी या योजनेची घोषणा झाली। सगळीकडे सगळ्या चॅनलवरती घोषणा झाली। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील याबद्दल व्हिडिओ बनवला, परंतु अजून तरी या योजनेचं वेबसाईट किंवा पोर्टल बनलेलं नाही आहे आणि अर्ज प्रक्रिया देखील अजून तरी चालू झालेली नाही आहे। ही अर्ज प्रक्रिया कधी चालू होईल याबद्दल अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे। काहींना असं वाटतं की अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे आणि त्यासाठी काय करतायत काही एजंट लोक किंवा काही स्कॅमर्स आपण म्हणू शकतो, ते लोक काय करतायत शेतकऱ्यापर्यंत पोहोचतायत, त्यांना त्या योजनेबद्दल माहिती सांगतायत आणि त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट देऊ, हे देऊ, ते देऊ, अशा प्रकारे सांगून त्यांच्याकडून 4-4, 5-5, 10-10 हजार रुपये इतकी जी आहे अमाऊंट उकळली जाते आणि हे घेत आहेत सर्टिफिकेटसाठी पैसे घेत आहेत तुमच्याकडनं। परंतु हे सगळं घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट भेटते, पण ही योजनाच अजून जर चालू झालेली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी पैसे घालून उपयोग काय आहे? याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही आहे। तर शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, अशा कोणत्याही स्कॅममध्ये फसू नका। कोणालाही एकही रुपया द्यायची गरज नाही आहे। आपण आपल्या चॅनलवरती देखील व्हिडिओ अपलोड करू केव्हा हे पोर्टल चालू होईल। माझ्या अंदाजे 1 ते 2 महिन्यात हे जे आहे प्रक्रिया चालू होऊन जाईल, परंतु झाल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकून देऊ। तोपर्यंत कोणत्याही स्कॅमला बळी पडू नका आणि जर तुम्हाला याबद्दल माहिती हवीच असेल तर तुम्ही प्रत्यक्ष आपले गावाचे जे पशुधन अधिकारी असतात, पशुवैद्यकीय अधिकारी, त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा अजून जे कोणते त्यासाठी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून प्रॉपर माहिती घेऊन नंतर तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। परंतु सर्टिफिकेटच्या नावावर 10-10, 5-5 हजार रुपये कोणत्याही स्कॅमर्सला देऊ नका, आपले पैसे वायाला घालू नका। जेव्हा केव्हा ही योजना प्रत्यक्षात अंमलात येईल तेव्हा आपण नक्की याबद्दल व्हिडिओ बनवून अर्ज कसा करायचा, कोणत्या वेबसाईटला करायचा, निःशुल्क अर्ज आहे, याबद्दल पूर्ण माहिती देऊ। तोपर्यंत कोणत्याही स्कॅमला बळी पडू नका। तर ही होती आजची ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दलची माहिती। तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।